नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण सर्व्हिस क्रिएट करून डेटा मॅनेज केला. आता या व्हिडिओमध्ये आपण इंटरफेस आणि मॉडेल हे शिकणार आहोत. तर तुम्ही नोटीस केलं असेल, आपण जी टास्क लिस्ट कंपोनंट बनवली होती त्याच्यामध्ये आपण एनी यूज केला होता. तर या एनीमुळे काय होतं, तर इथे बघा, आपण जी HTML फाईलमध्ये आपल्याला आउटपुट ID, टायटल आणि ही डेट दिसते. मी याला कमेंट करते आणि इथे मी फक्त शो करते t.title. आता फक्त आपल्याला टायटल दिसेल, पण मी इथे टायटल मधला ई हा काढून घेतला, म्हणजे ही एक स्पेलिंग मिस्टेक आहे, बरोबर. ही एक स्पेलिंग मिस्टेक आहे आणि या स्विच केसला मी तोपर्यंत कमेंट करते. तर आता आपल्याला आउटपुट काय दिसायला पाहिजे, काहीच नाही दिसणार. कारण का, तर इथे एरर लक्षातच येत नाहीये, म्हणजे कुठेही आपल्याला रेड कलरमध्ये एरर वगैरे दिसत नाहीये आणि आउटपुट पण शो होत नाहीये. तर याचा मीनिंग काय, तर युजरला समजणारच नाहीये किंवा डेव्हलपरला समजणार नाही की एरर काय आहे आणि कुठे आहे. त्यामुळे छोटी जरी चूक असेल तर ती शोधण्यासाठी खूप वेळ जातो. हे अव्हॉइड करण्यासाठीच आपण इंटरफेस आणि मॉडेल वापरतो. एनी वापरल्यामुळे काय झालं की टाईप सेफ्टी राहिली नाही. आता ही स्पेलिंग मिस्टेक आहे तरी सुद्धा ती समजत नाही की कुठे एरर आहे तो. आणि मोस्ट युजफुल म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की एपीआय एपीआय डेटा मिसमॅच होऊ शकतो या एनीमुळे. तर आता आपल्याला इंटरफेस आणि मॉडेल कसा यूज करायचा हे प्रॅक्टिकली बघूया. याला मी अनकमेंट करते. एक मॉडेल नावाचं फोल्डर बनवायचं, जे मी बनवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 फाईल बनवायच्या आहेत. एक फाईल असेल ती इंटरफेससाठी असेल आणि दुसरी जी फाईल असेल ती मॉडेलसाठी असेल. ओके. आता इंटरफेसमध्ये आपल्याला काय करायचंय, एक्सपोर्ट इंटरफेस. ओके, इंटरफेस टास्क. आता हा आपण अशा पद्धतीने टास्क क्रिएट केला ज्याच्यामध्ये आपला ID, टायटल, स्टेटस आणि डेटा आहे. तसाच आपण मॉडेल पण क्रिएट करून घेणार. एक्सपोर्ट क्लास टास्क मॉडेल. आता आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचंय टास्कला. तर त्याच्यामध्ये काय काय आपल्याकडे, पब्लिक ID, सॉरी, आपल्याला ह्याला कन्स्ट्रक्टर मध्ये घ्यावं लागेल. आपण क्लास क्रिएट करतोय, आपल्याला कन्स्ट्रक्टर मध्ये घ्यावं लागेल. आपण इथे टास्कला इम्पोर्ट करू. कन्स्ट्रक्टर आणि हा आपला पूर्ण त्याच्यामध्ये ID, टायटल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा टास्क मॉडेल क्रिएट करून घेतला. या टास्क मॉडेलला आपण टास्क हा इम्प्लिमेंट केलेला आहे. इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो टास्क मॉडेल. म्हणजेच काय करतो, तर स्ट्रक्चर आणि ऑब्जेक्ट क्रिएशनसाठी हे युजफुल होतं. आपण टास्क जे आपण क्लास क्रिएट करतो त्याच्यामुळे आपण ऑब्जेक्ट क्रिएशन करू शकतो. आता जो आपण टास्क मॉडेल आणि इंटरफेस क्रिएट केलेला आहे त्याच्यामुळे आपल्या आधीच्या फाईल्समध्ये कुठे कुठे चेंज होणार. तर टास्क सर्व्हिस जर तुम्ही बघितला तर इथे आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला होता. मॅन्युअली आपण सर्व्हिसमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट केला होता, पण इथे आपण मॉडेल वापरून त्याला क्लीन बनवणार आहे.
तर ते कसं करणार, तर हे आपण आता इथून रिमूव्ह करूया. प्रायव्हेट टास्क, आता याच्यामध्ये आपल्याला आपण जो टास्कचा इंटरफेस क्रिएट केलेला आहे तो, ओके. इथे आता आपल्याला लिहावं लागेल न्यू टास्क मॉडेल. ठीक आहे, आता आपण इथे 3 टास्क घेतलेले आहेत. आता हा ID 1 2 3, इथे आपण आधी जसं ID इज इक्वल टू 1, टायटल इज इक्वल टू टास्क 1 असं घेत होतो, त्याच्याऐवजी आपण डायरेक्ट इथे या व्हॅल्यूज टास्क मॉडेलच्या क्लासमध्ये जातात, जिथे आपण ID, टायटल, स्टेटस, डेट ऑलरेडी देऊन ठेवलेलं आहे. आता याच्या नंतरची स्टेप्स म्हणजे आपण जो टास्क लिस्ट कंपोनंटमध्ये एनी यूज केला होता, याला मी आता कमेंट करते. तो कसा करावा लागेल, टास्क आपल्याला हे अशा पद्धतीने लिहावं लागेल. म्हणजे आता ह्याचा अर्थ काय आहे, त्याला आपण इम्पोर्ट करून घेऊ. याचा अर्थ काय आहे की आपण एनी ऑपरेटर हा रिमूव्ह करून एक प्रॉपर टायपिंग केला. लक्षात ठेवायचं की इंटरफेसमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं इम्प्लिमेंटेशन करत नाही, तिथे फक्त डिक्लेरेशन असतं. इंटरफेसमध्ये फक्त डिक्लेरेशन असतं, पण मॉडेलमध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएशन आणि इम्प्लिमेंटेशन करू शकतो. या इंटरफेसचा आणि मॉडेलचा, मॉडेल हे ऑप्शनल असतं, पण इंटरफेसचा मेन यूज हे API इंटिग्रेशन सोपं करण्यासाठी असतं. आता हा एवढाच चेंज आहे. म्हणजे जसं आपण इंटरफेस आणि मॉडेल क्रिएट केल्यानंतर आपल्या आधीच्या कंपोनंट्समध्ये काय चेंज होतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. जर साधा सिंपल प्रोजेक्ट म्हणजे छोटासा प्रोजेक्ट असेल तर असंही करू शकतं की एक मॉडेल फाईल बनवली आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेच मॉडेल्स डिफाईन केलेले आहेत. म्हणजे अजून 2-3 कंपोनंट आहेत, समजा युजर मॉडेल आहे किंवा एम्प्लॉई मॉडेल आहे, तर याच इथे तुम्ही त्याच्यासाठी इंटरफेस आणि मॉडेल बनवू शकता. पण त्याचा एक तोटा बोलला तरी चालेल. असं होतं की ती फाईल खूप हेवी होते. जेव्हा आपण एकाच मॉडेलच्या फाईलमध्ये सगळे एंटिटीचे मॉडेल डिफाईन करतो, तेव्हा ती फाईल खूप हेवी होते आणि मेंटेन करायला कठीण जाते. एकाच टीममध्ये आपण काम करत असल्यामुळे खूप कॉन्फ्लिक्ट्स येतात आणि त्याच्यामुळे रिडेबिलिटी कमी होते. ते स्मॉल प्रोजेक्ट असेल तर चालून जातं, पण जेव्हा रिअल प्रोजेक्ट असेल त्यावेळी प्रत्येक एंटिटीसाठी ही वेगळा मॉडेल फाईल बनवायची. त्यामुळे कोड क्लीन राहतो आणि मेंटेन करतो. आणि प्रत्येक मॉडेलचा कन्स्ट्रक्टर हा वेगळा असल्यामुळे मॉडेल इंडिपेंडंट राहतो आणि कन्स्ट्रक्टर कॉन्फ्लिक्ट येत नाही. आता आपण हे रन करून बघूया. हे बघा, आता आपण जे टास्क 3 ऍड केले होते ते ॲज इट इज दिसतात आणि इथे जर तुम्ही नवीन टास्क ऍड केला तर तोही दिसतो. तर हेच युजफुल आहे. अजून एक की आपण जो मगाशी एरर दाखवला होता, जो आपल्याला दिसत नव्हता, आपण ज्या एरर बद्दल बोलत होतो, आपल्याला कुठल्याही प्रकारचा एरर आहे हे समजत नव्हतं. तर आता इथे जर तुम्ही t.titl केला तर तुम्हाला लक्षात येईल. बरोबर, आता तुम्हाला इथे खाली बघू शकताय एरर आणि प्रॉपर्टी TITL डज नॉट एक्झिस्ट ऑन टाईप टास्क. म्हणजे अशा प्रकारचा कुठलाही एरर आपल्याला मगाशी शो होत नव्हता. हे याचा बेनिफिट आहे. इथे तुम्ही रन केल्यानंतर सुद्धा बघू शकताय की तुम्हाला एरर शो होतो, म्हणजे एक्झॅक्ट आपण कुठे चेंज करायचं आहे हे आपल्याला समजू शकतं. त्यामुळे इंटरफेस आणि मॉडेलचा यूज होतो. हे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून बघा. तुम्ही स्वतः 2 कंपोनंट क्रिएट करा, मॉडेल इंटरफेस क्रिएट करा. आता डायरेक्ट मॉडेल आणि इंटरफेस का नाही आपण घेतलं, कारण आपल्याला समजलं पाहिजे की स्टेप बाय स्टेप, म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याचा यूज काय झाला, त्याच्यानंतर आपण तो यूज करून डेटा कसा गेट केला, सर्व्हिस क्रिएट केली, ऑब्जेक्ट क्रिएशन त्याच्यामध्ये कसं यूज केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय फेस करावं लागत होतं जेणेकरून आपण इंटरफेस आणि मॉडेल बनवला. तर हे स्टेप बाय स्टेप ज्या असतात त्या शिकणं खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला इंटरफेस आणि मॉडेल कुठल्याही प्रोजेक्टमध्ये का यूज करतात हे विचारल्यानंतर तुम्ही सिंपल एक्सप्लेनेशन देऊ शकता.
तर अशाच पद्धतीने तुम्ही 2 कंपोनंट क्रिएट करा आणि या सगळ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून बघा, जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण API इंटिग्रेशन कसं करायचं हे समजून घेणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.